म्हणायला गेलात ना तर कोकणातली शेती महिलांच्या जीवावर होते असं म्हणायला काय हरकत नाही। नमस्कार मित्रांनो, मी निलेश पडवेकर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मी चिपळूणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आणि त्याचं कारण पण तसं आहे, माझा मोबाईलमध्ये खराब झाला होता आणि मी व्हिडिओ बनवू शकत नव्हतो। सो आता मी नवीन मोबाईल घेतलेला आहे आणि आपण चाललोय आता शेतावरती कशासाठी चाललोय तर आपण चाललोय लावणीला। आज आहे आमची लावणी आणि कोकणातील लावणी आपल्याला माहितीच आहे कशी असते ती, एकदम गाणी वगैरे म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटली असेल माझ्या चॅनलवरती जी मी टाकलेली आहे। आणि आता आपण चाललोय शेतावरती आणि हे बघा हे आहेत लावणी करायला आलेले आहेत। खास सुट्टी घेतलेली आहे 2 दिवस, खास लावणीसाठी 2 दिवस सुट्टी घेतलेली आहे। हा एक कोकणातला माणूस। तर चला लगेच आपण आपल्या शेताकडे जाऊया। आपण हातामध्ये घेतलेले आहे वडापाव घेतलेले आहेत आपल्या माणसांसाठी आणि गरमागरम चहा सुद्धा घेऊन जातोय। आणि बघूया ट्रॅक्टर आहे का, ट्रॅक्टर पण चालवणार आहे असला तर, आणि लावणी सुद्धा करायची आहे। तर चला वेळ न करता आपण लगेच आपल्या शेतामध्ये पोहोचूया। बघू शकता काही ठिकाणी अजून पाहिजे तशी डाळ आलेली नाही। तर डाळ कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण कोकणातला माणूस आहे त्याला बरोबर डाळ काय असते आणि काय करतात ते सर्व माहिती आहे। तरी पण मी सांगू इच्छितो, पहिली फोडबेर होते, फोडबेर झाल्याच्या नंतर भात पेरला जातो, म्हणजे शेताच्या एका विशिष्ट भागामध्ये भात पेरला जातो। मग ती ही अशी डाळ वर आल्यावर ते काढून पुन्हा ते नांगराच्या साहाय्याने नांगर झाल्याच्या नंतर आपल्या हाताने ते पुन्हा एकदा शेतामध्ये रोवलं जातं आणि त्याच्यानंतर तो आपला भात तयार होतो। तर आपण दाखवणार आहोत आपल्या व्हिडिओ मार्फत काय कसं काय आहे ते। आणि आता पाऊस सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या शेतामध्ये आलोय। या ठिकाणी आपली आहे ही जी तुम्हाला दिसते ती डाळ आहे, अर्धी डाळ काढून झालेली आहे। त्या टोकापासून अगदी ह्या टोकापर्यंत पूर्ण डाळ होती, पूर्ण काढून झालेली आहे। आता त्यातले अर्धा शेत अर्धी जी मोठी बांधलेली आहेत म्हणजे भात जो बांधलेला आहे तो अर्धा ह्याच्यामध्ये अर्धा त्याच्यामध्ये असं करून आपण लावणार आहोत। जी कोकणातली जी भात लावण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण लावणार आहोत। तर मित्रांनो, आपला ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आलेला आहे, मामा ड्रायव्हर। आता तो येऊन इथे आपला शेत नांगरायला सुरुवात करणार आहे। बघा त्याचा रुबाब बघा काय आहे, तो डोक्यावरती टोपी
बघा अगदी शेताच्या बांधाने कसा डवलत मौलत येतोय. या नामा ड्रायव्हर या आणि सुरुवात करा. कसं काय? मजेत. तुम्ही काय? मस्त मजेत चाललंय. काय लावणी कशी चालली? लावणी हळूहळू. ड्रायव्हरला काहीतरी खायला वाटतंय. याच्यात आहे याच्यात आहे. ड्रायव्हरांची मजा असते अशी. लावणीची खासियत हीच आहे. फुकट वडापाव. माणसं आहेत तिकडे खाली आहेत कोपऱ्यात. हो गरमागरम आहेत. गरम गरम चाललेत. पावसात गारटला असेल ना, पण काय करणार, आज पाऊस नाही नेमका. आत्ता गेलाय पाऊस, मागाशी जोरदार होता. आली चांगली. तेव्हा मी आलो खालती. नामे चहा पितोयस. आपल्या शेताच्या बांधावर बसून चहा पिण्यात आणि आपलं जेवण खाण्यात शेताच्या बांधावर, याच्यात वेगळीच मजा असते. जे 2 घास घरात जात नाही ना, ते 2 घास इथं जास्त जातात. हे आपल्या कोकणातील एक वैशिष्ट्य आहे. तर नामे मला सांग, आपल्याकडची जी शेती आहे त्याबद्दल तुझं काय मत आहे? आता आपल्याकडं जर का शेतीचं म्हणालात ना, तर आपल्याकडे भात शेती जास्ती होते. त्याच्यात जास्ती योगदान जो शेतीमध्ये मेहनतीचं काम आहे ना, ते 90% महिलांचं आहे. आणि म्हणायला गेलात ना, तर कोकणातली शेती ही महिलांच्या जीवावर होते असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. पहिले पारंपरिक शेतीमध्ये काय करायचं, बैल होते, रेड्याचे नांगर होते. पण ते आता काय आलंय, त्याचं यंत्र निघितलं. आता आपलं ट्रॅक्टर बघितलं. आता आमच्याकडे एक बैलजोडी आहे, पण ते आता यंत्र आल्याच्या नंतर बैल धरायचं काही गरजच पडत नाही. आता कारण जी दिवसभर बैल आणि रेड्याच्या नांगराने जी दिवसभर शेती केली जाते, ती आता तासात होते.
म्हणजे ते काम हलकं झालंय. पण पण त्याच्याने कसं एक रोजगार पण मिळालाय. हा. आता जे शेती आहे त्याच्यात रोखीचा व्यवहार होतात काही बरोबर. उदाहरणार्थ, पण एक रोजगार प्राप्त झालाय. हा रोजगार प्राप्त झालाय. तर बघितलेत मित्रांनो, आपल्याला नाम्याने सांगितलेलं आहे. आता एक सांगेन तुम्हाला, आता बरेच जण म्हणतात शेतात राम नाही राहिला. तुम्ही कामच करत नाही तर शेतात राम काय मिळणार आहे? जर का तुम्ही शेतात काम केलं ना तर राम भेटेल, हनुमान भेटेल, सगळं भेटेल. पण ते शेतात आहे, पण त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. बरोबर बरोबर. आणि मित्रांनो, ही आहे माझी आई. गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलेत. हे आहेत बाबा. तिकडे आमच्या शेतात काम करायला आलेले सर्व मंडळी. त्या बाजूला पण शेतात काम करतायत. आता डाळ काढून झालेली आहे. आता या चोंड्यामध्ये जे मी मुठी टाकल्या आहेत तर त्या मुठी इथे लावणं, म्हणजे ते आता ती मूठ सोडणार आणि जी पारंपरिक भात लावणी आहे त्या त्याच्या विशिष्ट पद्धतीने ती भात लावलं जातं. ते आता आपल्या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत.
तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपला एक चोंडा लावून झालेला आहे, म्हणजे एक शेत लावून झालेला आहे. आणि हा जो चोंडा आहे तो आपण उद्या लावणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुर्तास आपण इथेच थांबतोय. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.